काय ग अर्चू, काय करतेस? काही नाही ग. नाही म्हटलं, 2 दिवस तू खाली पण आली नाहीस. काय झालंय? नाही अगं, खरंच काही नाही. अगं कसं होतं ना, वॉकर घेऊन खाली यायला ना आता मला कंटाळा येतो. आणि उगाच परत जर धडपडले तर तुम्हाला सगळ्यांना त्रास कशाला ना माझा. काहीतरी काय बोलतेस अर्चू? मला माहितीये, नक्की काहीतरी झालंय तुला. मला काय होणार आहे? तेच तर विचारतेय. तुला लागेल असं कोणी काही बोललंय का? मग 2 दिवस झाले खाली पण आली नाहीस तू. अर्चू, ह्या घरची सून होण्याच्या आधीपासूनची मैत्री आहे आपली, घट्ट मैत्री. आपण सगळं एकमेकींबरोबर शेअर करायचो की नाही. मग आता सांगणार नाहीयेस का तुम्हाला काय झालंय तुला? अगं पण खरंच काही नाही. मग मयूला असं का सांगितलंस की खाली जेवायचं नाहीये म्हणून? अगं ही मयू सुद्धा ना कधी कधी, अगं आता तीच म्हणाली की माझ्या आवडीचं सगळं कर म्हणून तिला जे आवडतंय ते जेवणात मी केलं. आणि नंतर मला अचानक म्हणायला लागली की मी खाली जाते म्हणून. मग मी तिला फक्त एवढंच म्हणाले की पाढे म्हण आणि वर ये. ही आता जर खालीच जेवली असती तर मग इथे मी केलेलं सगळं वाया गेलं असतं ना. म्हणून अगं मी म्हणाले, बाकी काही नाही. नक्की ना अर्चू? खरंच. तुम्ही सगळे इतके काय करताय? ठीक आहे, तू म्हणतेस तर तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवते मी. ठीक आहे, मग संध्याकाळी नक्की खाली ये. आणि सतीशला पण सांग, कळलं ना? तरच मी समजेन हा अर्चू की तुला नक्की काही झालेलं नाही. चल निघू मी. आज अमित पण घरीच आहे ना. का ग? काही नाही ग, असंच. त्याला जरा कामाचा कंटाळा आलाय. हल्ली अमित दादाला सारखा सारखा कंटाळा येतो. परवा सतीशला सुद्धा म्हणत होता तो की कामात चाम नाही राहिलाय. ओ, सतीशला पण बोलला का तो? बरं चल, निघते मी. नानामाई पण आश्रमात गेलेत. अमित पण आहे. तू मात्र ये हा संध्याकाळी नक्की. चल येते. काकू लवकर. हो काकू लवकर. अरे भेळेच्या बाबतीत दम नाही निघत बाबा, काय करणार? झालं झालं. हा, चला चला. आणि पल्लव कुठे? नाही, एरवी भेळ भेळ करत असतो. नाही, त्याचं ना होमवर्क राहिलाय, करत बसलाय तो पूर्ण. मी त्याला म्हटलं तू आताच बस, मी आणून देईन भेळ तुला, आधी होमवर्क पूर्ण कर. तुम्ही दोघी घ्या ग. नाही माई, तुमचं झाल्यावर घेऊ आम्ही. हा चालेल ना? वा 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 वा, अरे भेळ झकास. मस्त. विजया, तू आणि मेघना आपल्या देसाईवाड्याच्या नाक्यावर भेळीचा स्टॉल लावा, मस्त चालेल. काही काय ना. ए बरं साक्षी, ऐक ना प्लीज. अर्चुताई, मयू आणि सतीश काकांना बोलावते. ते म्हणजे मी सांगितलंच आहे तसं संध्याकाळी या भेळ खायला म्हणून. प्लीज बोलावतेस? बोलावते, पण माझी डबल बॅग काढून ठेवा. एक नंबर खादड खाऊ झालेली आहे ही. हो, देसाईंच्या मोठ्या सुनेसारखी. ही देसाईंची मोठी सून सगळ्यात. हसताच्या पिधी पिधी. ती पण धाकटी सुने देसाईंची. ती बारीक आहे, त्याच्यावर जाऊ नका. ती पण खादड खाऊ एक नंबरची. हो, मी ही देसाईवाडीत येऊन झाली हा पक्की खादाड खाऊ. काकू, अर्जुत्या आणि मयू नाही येत वर. नाही काय कुलूप आहे का घराला? नाही, सतीश काका आहे वर. मग अगं पण मग तू त्यांना सांगितलंस का भेळ खायला खाली या म्हणून? हो ना, तर ही सतीशला सांगून आली असेल, अर्चू आत्या आणि मयूला बेळ खायला बोलवायला आले होते म्हणून, हो ना? काय रे? नाही हो बाबा, सांगितलं मी. पण मला एक कळत नाही,
लंगडा पाय घेऊन गेले तरी कुठे? नाही, हल्ली वॉकर घेऊन खाली यायला जीवावर येतं तिच्या. आणि आता गेले तरी कुठे बाहेर? काय कोण असतो? मयूला भेळ खायची होती म्हणून अर्चू मयूला घेऊन बाहेर गेले. अरे मेघना, तू सांगितलं होतंस ना अर्चूला? हो सांगितलं होतं. ठीक आहे ठीक आहे, इथे नाही तिथे दोघी भेळ खातायत ना, झालं तर मग मेघना तू आधी सतीशसाठी भेळ घेऊन ये आणि त्याची चिकित्सा नंतर करू. सतीश बस 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 बस. अरे तुला सांगतो, अशी झकास भेळ झाली ना, मी तर या दोघींना म्हटलं तुम्ही देसाईवाडीच्या नाकावर स्टॉलच लाव. है की नाही? मस्त खप होईल. दे दे दे. बघ बघ, तू पण टेस्ट करून बघ. बोल मेघना. हा आदित्य, बोलू शकते ना रे? म्हणजे मीटिंग मध्ये वगैरे नाही आहेस ना? नाही बोलू शकतोय, कामातच आहे, पण बोल. अरे नाही, म्हणजे तुला डिस्टर्ब नव्हतं करायचं, पण मीच थोडी डिस्टर्ब झाली आहे म्हणून फोन केला तुला. काय झालं? अरे आम्ही आता भेळ केली होती, म्हणजे सकाळीच साहित्य आणलं होतं मी भेळेचं. तर मी आणि विजयाताई आम्ही सांगितलं होतं अर्चूताईंना की संध्याकाळी खाली या भेळ खायला म्हणून. मग सर, जीएम सरांनी बोलवलंय तुम्हाला लगेच. येस आय नो. तू दिवाकरशी कोऑर्डिनेट केलंस का? हो, ते त्यांची मीटिंग संपून 10 मिनिटात जॉईन करतात. ओके ठीक आहे. मी हॅलो मेघना, मी ओके ओके, ऐकलं मी आदित्य, प्लीज कॅरी ऑन. आपण रात्री बोलू. हो हो, तू जा मीटिंगला. ऐक ना आदित्य, चित्रा तिथेच थांबणार असेल केबिन मध्ये तर तिला देतोस प्लीज? अरे यस शुअर. चित्रा, मेघना, चल मी पळतो. आणि काही लागलंच तर मी इंटरकॉम करेन. ओके. हॅलो मेघना, मजेशीर वाटतंय ऐकायला. सर बरं ऐक ना चित्रा, एक काम करशील प्लीज? काय ग? बघ, आत्ता 7:30 झालेत. अजून तुम्हाला किती वेळ थांबावं लागेल असा अंदाज आहे तुझा? 2 तास तरी बहुतेक, म्हणजे कमीत कमी 2 तास. ओके, मग एक काम करशील, तासाभराने छोटासा ब्रेक असेलच ना? हो. हां, मग तुझ्यासाठी आणि आदित्यसाठी काहीतरी प्रॉपर मागून घे खायला. मेघना, अगं हो, खरी आत्ता भुकेची वेळ असते. आणि मग आता चहा नाही तर सटर फटर किंवा तेलकट काहीतरी खाल्लं जाईल आणि मग जेवणाचं पाणी होईल ते वेगळंच. तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना, इतकं काम करायचं. तर मी एक काम करते, उद्यापासून मी मेथी पराठे, स्वीट पराठे किंवा थालीपीठ असं काहीतरी देत जाईन वेगळ्या डब्यात या वेळेसाठी खायला. मग तुम्ही काहीतरी सॅलड वगैरे मागवत जा बरोबरीला. पण आज मात्र जवळपासचं चांगलं काहीतरी मागव तुम्हा दोघांसाठी. मग कितीही वेळ लागला तरी चालेल. आणि तुझ्या आदित्य सरांना सांग, काय? ही त्यांच्या बॉसची इन्स्ट्रक्शन आहे, सो ही हॅज टू फॉलो. येस मॅडम. बरं ठीक आहे, चल मी ठेवते फोन. बाय बाय. अमित, अमित, काय रे, काय झालं? जेवायला येतोयस ना? आज दिवसभर तंद्री लावून बसलास अमित. म्हणजे ज्याच्यासाठी सुट्टी घेतली होतीस ते झालं का पूर्ण? माहित नाही. माहित नाही म्हणजे यूज डायव्हर्जन किंवा वर्क इन प्रोग्रेस असतं ना, तसं झालं सध्या माझं. बरं बाबा, नाही डिस्टर्ब करणार तुला. तुला सांगावंसं वाटेल तेव्हा सांग. विजया, सांगितलं ना एकदा. बरं, कन्क्लुजनला आलो की सगळ्यात आधी तुलाच सांगणार ना. काय बोलू नकोस, नुसता सस्पेन्स क्रिएट करून ठेवलाय सगळा. आणि रागवायचं म्हणशील तर मला हक्क आहे तुझ्यावर रागवण्याचा. बायकोय मी तुझी, कळलं ना? ते जाऊ दे रे, एक नवीन विषय मिळाला आपल्याला वाद घालायला. बरं ठीक आहे, ऐक ना मी,
अर्चूचं वागणं तुला काही ऑड नाही वाटलं का? नाही म्हणजे बघ ना, आपण तिला भेळेचं एवढं सांगितलं होतं तरी सुद्धा ती भेळ खायला बाहेर गेली, आणि तेही मयूला घेऊन. अगं तिला मेघनाच्या हातची भेळ नसेल आवडत. म्हणून बाहेर जाईल अर्चू? उलट मेघनाला ती तोंडावर सांगेल भेळ चांगली झाली नाहीये म्हणून. तोंडावर बोलणारी आहे ती. आणि महत्वाचं म्हणजे भेळ खरंच छान झाली होती. उगाच काय. किती बाऊ करणार आहात तुम्ही? हा, गेली असेल ती, जाऊ देत ना यार. तुम्ही बायका पण ना, खरंच आता उद्या संपूर्ण दिवस तू, माई आणि मेघना ही चर्चा असेल, हो ना? का नसावी? का नसावी अमित? आणि अगदी तुम्ही बायका वगैरे म्हणायची काही गरज नाही. आम्ही बायका मन जपतो सगळ्यांची, म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय. आमचं काही तुमच्यासारखं नसतं. मला काही विचारूच नका, मी काही सांगणारच नाही. मला झालं, आली का गाडी पुन्हा तिथेच? मग सोडते का काय? चल आता जेवायला. चला. बस चित्र 10-15 मिनिटाचा ब्रेक आहे. मग सेकंड सेशन तासाभराचा. ते संपलं की लगेच निघूया. ओके. अरे हे काय? इडली, ढोकळा आणि पायनॅपल रायता. अरे पण हे काय कॉम्बिनेशन आहे? आणि ते पण भूक लागली जाम. लागली आहे ना भूक? मग खाऊन घे लवकर. ब्रेक छोटासाच आहे ना, तेवढ्यात खाऊन व्हायला पाहिजे. मेघनाला फोन करतो आधी. आदित्य, मेघनानेच सांगितलंय फोन करून की ऑफिसमध्ये उशीर होतोय असं कळलं की काहीतरी पोटभरीचं खाऊन घ्यायचं. कारण आपल्याला भूक लागलेली असते, पण घरी जाऊन खाऊ म्हणून आपण काही खात नाही आणि घरी जाईपर्यंत भूक मरते. ओके. आज तिने मला बाहेरून मागवायला सांगितलंय, पण उद्यापासून ती एक्स्ट्रा डबा देणार आहे. वाव, सच अ स्वीट वाईफ है ना. तू पण घे ना. अरे नको, मनोजला एकट्यालाच जेवायला लागतं. मग तो घरी वाट बघत असतो ना. वाव, सच अ स्वीट हजबंड. काय करावं लागेल? उद्या शेवटचा पेपर ना रे पल्लव? हो, तो पण गणित. मग काय, आवडता विषय आहे ना. खुश. हो, पैकीच्या पैकी मार्क मिळवणार. आणि परीक्षा झाल्यानंतर काहीतरी प्रोग्राम असेलच तुमचा. म्हणजे काय, इकडे पेपर टाकला की इकडे लगेच धमाल सुरू, हो ना? बघ बघ, हसतोय बघ कसा लबाड. मग काय, अभ्यास करून बोर झालोय. पण पल्लव, तुमची धमाल संपली ना की माझ्या बरोबर नानांबरोबर यायचे बरं का एक दिवस. कुठे? नाना मी जातात ना रोज तिथे. पण तिथे जाऊन आम्ही काय करणार? अरे तिथे एक छोटस ग्राउंड आहे. तू फुटबॉल खेळतोस ना, तिकडे खेळा. तिकडच्या मुलांची एक टीम तयार कर. हवं तर पार्थ आणि तू जा तुमची टीम घेऊन, मिक्स अँड मॅच करा, छान खेळा तिकडे. त्यांना जर का गेम येत नसेल तर शिकवा, है ना? काय विजय? हो, आणि खरंच खूप मजा येईल ना तुम्हाला. आणि मुख्य म्हणजे पल्लव, तुला ना एक वेगळं जग दिसेल. तू काय किंवा तुझे मित्र काय, तुम्ही आपापल्या घरामध्ये आई वडिलांबरोबर राहता. तुमची सगळी हाऊसमौस पुरवली जाते, पण तिथे त्या मुलांना ते सगळं मिळतच असं नाही. जाऊ दे पल्लव, तो ना एक खूप मोठा आणि कॉम्प्लिकेटेड विषय आहे. तू मोठा झालास ना की तुला कळेल बरोबर. आणि काय माहितीये का पल्लव, आपल्याला जितकं जमेल ना तितकं आपण आपल्या मैत्रमैत्रिणींसाठी केलं पाहिजे. या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मायाजी, मग आम्ही काय करू शकतो त्यांच्यासाठी? अरे आता नाही का तुला बाबांनी सांगितलं की तू फुटबॉल शिकवू शकतोस त्यांना. मग तसंच तू त्यांना कम्प्युटर शिकवू शकतोस. तू त्यांना छान छान इंग्लिश शिकवू शकतोस तुझ्यासारखं. मग आणि जे तू वापरत नाहीस असे तुझे कपडे, त्याच्यानंतर पेन्सिल्स, तुझी पेन्स,
ते खडू असतात ना तुमचे रंगीत. हो. आणखीन पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं, असं खूप काय काय तू त्यांना देऊ शकतोस भेट म्हणून. पण मायाजी, असं जुनं दुसऱ्याने वापरलेलं चालतं त्यांना? काय माहितीये का बाळा, आपण काय देतो ह्याच्यापेक्षा सुद्धा ना त्यामागची भावना जास्त महत्वाची असते. आणि आपण काय असं खराब झालेल्या वस्तू थोड्याच त्यांना देणार आहोत. त्यातून ज्या चांगल्या चांगल्या वस्तू आहेत त्याच आपण त्यांना देणार की नाही. मग त्या आपण किती मायेने देतो, प्रेमाने देतो, हो की नाही. त्यात ते सुद्धा गोड मानून घेतात. चालेल, मी मयू, साक्षी, पार्थ सगळ्यांना सांगतो की आपल्याकडे ज्या वस्तू आहेत ना त्या काढून ठेवा. नंतर आम्ही त्या जमा करतो आणि त्या मुलांना देतो. बरोबर नाही? अगदी बरोबर. बाबाजी, अहो अहो काय झालं? दचकून का उठला तसे? स्वप्न पडलं का? होय हो माधवी, भयंकर स्वप्न पडलं. बाबाजी काय हे? अहो माधवी, तो दाढीवाला आहे ना, विचित्र दाढीवाला, मला स्वप्न असं पडलं की तो विचित्र जावई बापूंना बेदम मारहाण करतोय हो. काय हो हे बाबाजी? काय हो तुम्ही? त्या चित्र आणि मनोजचा तुम्ही सारखा विचार करत असताना म्हणून ही अशी स्वप्न पडतात. पण माधवी, विचार नको का करायला? अहो वेळीच काही हालचाल नाही केली तर गोष्टी हाताबाहेर जातात. तुम्हालाही माहितीये ना, तिचा विचार नको का करायला? आणि तुम्हाला माहितीये का काय? अहो ती विचित्रा ऑफिस मध्ये ओव्हर टाइम करते म्हणे, भरपूर काम असतं. म्हणजे जावई बापून बरोबरच असते ना. आणि आता ऑफिस सुटायला उशीर होतो, त्यामुळे जावई बापून बरोबरच मोटरसायकलवर बसून घरपोच डिलिव्हरी त्यांची रोज, खांद्यावर हात ठेवून. नाही हो, आताच काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर वेळ निघून जाईल हो. नुसता संशय भरलाय तुमच्या डोक्यात, तो आधी काढून टाका. अहो अहो माधवी, तुमच्याही मनात संशय आला होताच की. तुम्ही काय बोलताय मला? तुम्हीच म्हणाला होतात ना, त्या देसाईच्या घरात कसं आपलंच घर असल्यासारखी वावरते ती चित्रा, म्हणाला होतात की नाही तुम्ही? नाही नाही, बाबाजींनी हा संकेत दिलाय. कसला संकेत आहे हा बाबाजी? काय संकेत आहे हा म्हणायचा? जय हो बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. अर्चू, हे सगळं काय चाललंय? आता मी खाली गेलो होतो तेव्हा मला किती ऑकवर्ड झालं माहितीये. मेघनानी तुला सांगितलं होतं ना, तरी देखील तू मयूला बाहेर घेऊन गेलीस भेळ खायला. मुद्दामच ना? हो, मीही पार्टीच्या वेळेस सांगितलं होतं त्यांना की काहीही करू नका म्हणून, पण तरी त्यांनी केलंच ना. अगं अर्चू, असं काय करतेस? ते वेगळं, हे म्हणजे का? ते का वेगळं? माझ्या म्हणण्याची काही किंमत ठेवली, पण मी मात्र ठेवायची. हे बघ अर्चू, तू आता प्रत्येक गोष्ट वेगळ्याच चष्म्यातून बघतेस. कुठला तरी ग्रह करून घेतलायस तो. नाही सतीश, मी कुठलाही ग्रह करून घेतला नाहीये. उलट आता मला एक सत्य समजलंय. काय? काय सत्य समजलंय तुला? की मी मूर्ख आहे. कपाळावर हात मारून नको सतीश, पण हेच खरंय. अगं अर्चू, काय एकदम टोकाला जातेस तू? कन्क्लुजन. सतीश, खूप हर्ट झाले रे मी. आणि तेही ना
अमित दादा आणि आदित्यच्या वागण्यामुळे. पण त्यांना त्याची थोडी सुद्धा जाणीव नाहीये. थोडी सुद्धा नाही. ते ना मला गृहीत धरतात. हरचू काय, तिला काहीही बोला, काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं ना तुला, त्यांना माझी पर्वा नाहीये आणि जाणीव त्याहून नाहीये. मी मात्र समजत होते की माझे भाऊ माझं मन जपतात. पण तसं समजणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे आणि हेच सत्य आहे. अगं काय हे अर्चू, काय एकदम टोकाला जातेस? नाही सतीश, मी टोकाला वगैरे काही जात नाही. तूच सांग, अमित दादा एकदा तरी मला विचारायला आला की अर्चू तुला काय झालंय? नाही. आदित्यने सकाळी विचारलं, एक निव्वळ फॉर्मॅलिटी म्हणून. त्याला असं नाही का वाटलं रे की 10 मिनिटं जरा वर जावं, अर्चू जवळ बसावं आणि तिला विचारावं, अर्चू तुला काय झालंय ग? का खाली येत नाही? विजय आणि मेघना येऊन गेल्या, ते दोघं नाही आले. अगं अर्चू, थोडं तरी समजून घे. ते दोघेही सकाळी लवकर घराबाहेर पडतात, रात्री उशिरा घरी येतात. त्यांच्या लक्षात तरी येणार आहे का? तू का हट्टीपणा करतेस? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सतीश, अमित दादा आज दिवसभर घरी होता, पण तो आला नाही. याचं काही उत्तर आहे तुझ्याकडे?